वर्धेत लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला। गणपती मूर्तींच्या पर्यावरणपूरक विसर्जनासाठी विशेष सुविधा करण्यात आल्या होत्या। नगरपालिकेच्या वतीने विविध ठिकाणी कृत्रिम कुंडांची सोय उपलब्ध करून देण्यात आली। विशेष म्हणजे पर्यावरणपूरक गणेश मूर्तींचे विसर्जन करणाऱ्यांना नगरपालिकेच्या वतीने प्रमाणपत्रही देण्यात आलं। कोकणात विहीर, नदी किंवा समुद्रात गणपतींचं विसर्जन केलं जातं। आजही ग्रामीण भागात डोक्यावरून गणपती मूर्ती नेत विसर्जन करण्याची परंपरा आहे। वाडीवाडीतले गणपती एकत्रितपणे येत त्यानंतर मग विसर्जन करण्याची परंपरा आजही रत्नागिरीत कायम आहे। बारामतीत तृतीयपंथीयांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली। बारामती शहरातील विजयनगर युवा प्रतिष्ठान गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ही आरती पार पडली। तृतीयपंथीयांना समाजात समानतेची वागणूक मिळावी यासाठी मंडळाच्या वतीने त्यांचा अनोखा सन्मान करण्यात आला। संगमनेरच्या विसर्जन मिरवणुकीत ढोल पथकातल्या मुलींनी स्वरक्षणाचा अनोखा संदेश दिला। स्त्री जर ढोल वाजवू शकते तर वेळ आल्यावर नराधमाला धडा शिकवू शकते असा संदेश रुद्र प्रतिष्ठानच्या ढोल पथकातल्या मुलींनी दिला। कोल्हापुरात लेझर शोवर बंदी असतानाही बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत लेझरचा वापर करण्यात आला। काही दिवसांपूर्वी लेझर शोमुळे अनेकांच्या डोळ्यांना इजा झाली होती। त्यानंतर पोलिसांनी त्यावर बंदी घातली होती, मात्र पोलिसांच्या सूचना मंडळांनी धुडकावली आहे। पुण्याच्या इंदापूरमध्ये गणेश विसर्जन करताना एक जण बुडाल्याची घटना घडली आहे। नीरा नदीत गणेश विसर्जनासाठी गेलेला 16 वर्षीय तरुण बुडालाय। अनिकेत कुलकर्णी असं या तरुणाचं नाव आहे। दरम्यान प्रशासनाकडून त्याचा शोध सुरू आहे। धुळे जिल्ह्यात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत ट्रॅक्टर खाली चिरडून 3 लहान मुलांचा मृत्यू झालाय, तसंच 6 जण जखमी झालेत। चितोड गावात एकलव्य श्री गणेश मित्र मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ही दुर्दैवी घटना घडली। जयंत पाटलांच्या भेटीसाठी गोकुळला आपणच पाठवलं असा धक्कादायक खुलासा नरहरी झिरवाळ यांनी केला आहे। शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नाशिकमध्ये झालेल्या कार्यकर्ता मेळाव्याला गोकुळ झिरवाळ यांनी हजेरी लावली होती। त्यामुळे गोकुळ झिरवाळ शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं आणि त्यावर नरहरी झिरवाळ यांनी हे स्पष्टीकरण दिलं। सांगलीचे खासदार विशाल पाटील अपरिपक्व माणूस अशा शब्दात माजी खासदार संजय काका पाटील यांनी विशाल पाटलांवर हल्लाबोल केलाय। पद आणि प्रतिष्ठा मिळाल्यावर माणूस बेफाम होतो, तसंच विशाल पाटील बेफाम झालेत, ते सर्वांना पाठिंबा देत सुटले अशी टीका संजय काका यांनी केली आहे। निवडणुकीसंदर्भात आमदार भरत गोगावले यांनी मोठं वक्तव्य केलंय। 5 ऑक्टोबरला आचारसंहिता लागणार आहे तर 10 ते 12 नोव्हेंबरला निवडणुका होतील असं सूतोवाच आमदार भरत गोगावले यांनी केलंय। तर मंत्रिपदाबाबतही त्यांनी मोठं वक्तव्य केलंय। आता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही आणि झाला तरीही मंत्रिपद घेणार नाही अशी भूमिका गोगावले यांनी मांडली आहे। आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट महायुतीत 80 जागा लढवण्यावर आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। अजित पवार गटाची मुंबईत महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीला सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत। बैठकीत विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला जाणार आहे। महाविकास आघाडीत विदर्भातील 50% जास्त जागा वाटप निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। 32 जागांवर महाविकास आघाडीत एकमत झालंय। उर्वरित 30 जागांवर एकापेक्षा जास्त पक्षांनी दावा केलाय, त्याच्याबाबत चर्चा सुरू आहे। तर 29 जागांवर एकाच पक्षानं दावा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महाविकास आघाडीची जागा वाटपावर आता चर्चा होणार आहे अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे। सलग 3 दिवस म्हणजेच 18, 19 आणि 20 सप्टेंबरला महाविकास आघाडीची बैठक होणार आहे। या बैठकीत जागा वाटपाबाबत चर्चा होऊन अंतिम फॉर्म्युला निश्चित केला जाणार अशी माहिती संजय राऊतांनी दिली आहे। अमित ठाकरेंनी निवडणूक लढवावी अशी आग्रहाची मागणी मनसे नेत्यांनी केली आहे। राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मनसे नेत्यांनी ही इच्छा व्यक्त केली, मात्र या नेत्यांच्या मागणीवर राज ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सर्व मनसैनिकांचं लक्ष लागलंय। लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपात भाजपनं हस्तक्षेप केला नसता तर शिंदेंचे 4 खासदार निवडून आले असते असा गंभीर आरोप आमदार बच्चू कडूंनी केलाय। त्यांच्या या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। पुण्यातील वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघातील भाजप नेते आणि माजी आमदार बापू पठारे यांनी मुंबई इथे शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जातोय। 23 सप्टेंबरला चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याचा काँग्रेस कार्यकर्त्यांचा विभागीय मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे।
नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत ही चर्चा झाल्याची माहिती खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिली आहे. सोलापूरमधील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे सर्वेसर्वा धर्मराज काडादी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. ते काँग्रेस पक्षाकडून इच्छुक आहेत. भाजपचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्यासाठी काडादींची एंट्री म्हणजे धोक्याची घंटा आहे. सार्वजनिक बांधकाम विभागानं मागच्या 2 वर्षात 92,000 कोटींची कामं केली आहेत अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. स्वातंत्र्यानंतरच्या काळात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात खात्यामार्फत विकास कामं केल्याचा दावा त्यांनी केला. गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या कुलगुरू पदावरून डॉक्टर अजित रानडे यांना काढल्यानंतर राज ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. लोकांना अपमानित करणं हेच नवं शैक्षणिक धोरण आहे का असा सवाल राज ठाकरे यांनी सरकारला विचारला आहे. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय. दिल्लीचे नायब राज्यपाल यांच्याकडे केजरीवालांनी आपला राजीनामा सोपवला. आता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून अतिशी पदभार स्वीकारणार आहेत. 26 आणि 27 सप्टेंबरला दिल्ली विधानसभेचं अधिवेशन होणार आहे. या 2 दिवसांच्या अधिवेशनात नव्या मुख्यमंत्र्यांची ओळख सभागृहाला करून दिली जाणार आहे. सोलापुरातील माळशिरस तालुक्यात धनगर आंदोलकांनी टायर पेटवून आंदोलन केलं. पालखी मार्गावर खडूस गावादरम्यान आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळले. रत्नागिरीच्या समुद्रातील सुवर्णदुर्ग किल्ल्याची जागतिक वारसा स्थळात नोंद होणार आहे. 2 ऑक्टोबरला युनेस्कोची टीम पाहणीसाठी किल्ल्यावर येणार आहे. त्यामुळे प्रशासन तयारीला लागले आहे. युनेस्कोच्या मान्यतेनंतर सुवर्णदुर्ग किल्ला जगाच्या नकाशावर झळकणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीनगरमधील घाटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि योग्य प्रमाणात निधी दिला जाईल असं आश्वासन दिलं. आरक्षण न मिळणं हा अन्याय आहे. त्यामुळेच आम्ही न्यायासाठी उपोषण सुरू केलंय. आम्हाला आरक्षण असूनही दिलं जात नाहीये. त्यामुळे अखंड महाराष्ट्रात येऊन आम्ही चूक केली का असा सवाल मनोज जरांगेंनी केलाय. मागण्या मान्य न झाल्यास तुम्ही जबाबदार असा इशाराही जरांगेंनी मुख्यमंत्र्यांसह फडणवीसांना दिला. मराठा आरक्षणाबाबत सरकार प्रामाणिक आहे. सरकारनं सहकार्याची भूमिका घेतल्यानंतर मराठा समाजानं देखील सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. मुख्यमंत्र्यांना उत्तर देताना जरांगेंनी आता खडतर प्रवास सुरू झाल्याचं म्हटलंय.